नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. नगराध्यक्षांच्या आंदोलनाचा तहसीलदारांनी घेतला धसका. जुन्या दवाखान्यातील अवैध वाहने हलविण्यास सुरुवात. सकल मराठा समाजाच्या वतीने नगर शहरात बाईक रॅलीचं आयोजन. रॅलीत मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित. कोल्हापूरला फिरायला गेलेल्या राहुरीच्या 4 तरुणांपैकी एकाचा गालात गोळी लागून मृत्यू. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट. आणि कर्जमाफीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली भव्य एल्गार मेळावा. हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर. आयुर्वेदिक आणि म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. कोपरगाव नगरपालिका इमारतीचे बांधकाम सुरू होत असल्याने जुन्या रुग्णालयात स्थलांतरित व्हावे लागणार आहे. मात्र या इमारतीच्या आवारात तहसीलदार किशोर कदम यांनी लावलेल्या अवैध वाळूच्या वाहनांची कोंडी झाल्याने नगरपालिकेची पंचायत होऊन बसली आहे. या संदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देताच किशोर कदम यांनी जुन्या नगरपालिका रुग्णालयाच्या आवारातील वाहने आणि तहसीलचे उर्वरित दप्तर तेथून हलवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कोपरगाव नगरपालिका इमारतीचे बांधकाम सुरू होणार असल्याने जुन्या रुग्णालयात स्थलांतरित व्हावे लागणार आहे. परंतु या आवारात तहसीलदार किशोर कदम यांनी लावलेल्या अवैध वाळूच्या वाहनांची कोंडी झाल्याने नगरपालिकेची पंचायत होऊन बसली आहे. तहसीलदार किशोर कदम यांच्याकडून कारवाई होत नसल्याने 31 जुलैला तहसील कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला होता. त्या संदर्भात उशिरा का होईना तहसीलदार किशोर कदम यांनी या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जुन्या नगरपालिका रुग्णालयाच्या आवारात वाहने आणि तहसीलचे उर्वरित दप्तर तेथून हटवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये भूमिपूजन झालेल्या नवीन नगरपालिका इमारतीला फेब्रुवारी 2017 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. जुनी इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करायचे आहे. त्यामुळे जुन्या रुग्णालय इमारतीत नगरपालिका स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. मात्र या आवारात अवैध वाळूचे पकडलेले JCB डंपर, ट्रॅक्टर आदी वाहने उभी असल्याने जागा राहिलेली नाही. ही वाहने हटवण्यासाठी तहसीलदार किशोर कदम यांच्याशी पत्रव्यवहार केले असता त्या पत्रकाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नव्हती. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी आदेश देऊन सुद्धा तहसीलदार किशोर कदम यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एक प्रकारे त्यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली होती. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून वहाडणे यांनी तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाच्या बातम्या C24 तास वृत्तवाहिनीबरोबरच अनेकांनी प्रसिद्ध केल्या. शेवटी याची दखल घेत तहसीलदारांनी या वाहनातील वाळू ठेका देऊन वाहनातील वाळू खाली करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तहसीलदार आणि नगराध्यक्ष यांच्यात हा वाद सुरू होता. आता तरी या प्रकरणावर पडदा पडेल आणि नगरपालिकेतील कामकाज जुन्या रुग्णालयात हलवता येईल. परंतु कारवाई केलेले वाळू वाहने काढण्याच्या कामास अजून किती अवधी लागतो त्याची वाट नगराध्यक्षांना पाहावी लागणार आहे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. नव्याने बांधण्यात आलेल्या पुणे-नाशिक महामार्ग 50 वरती पेठ अवसरी घाटाच्या दरम्यान भरावा खचला असून रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. महामार्गाची झालेली दुरावस्था आणि निकृष्ट दर्जाचे झालेले काम याची योग्य वेळी दुरुस्ती न झाल्यास शिव उद्योग सेना आंदोलन छेडणार असल्याचे सागर काजळे यांनी सांगितले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग 50चे काम पूर्ण झाले नसताना अनेक ठिकाणी या रस्त्याला तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी भरावा खचत चाललाय.
अवसरी घाटादरम्यान मोठ्या प्रमाणात भरावा टाकून या रस्त्याचे काम करण्यात आले। हा भरावा पावसाने खचत चालला असून या ठिकाणी संरक्षक भिंतही नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली। रस्ते विकासासाठी खर्च करण्यात येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे वाया जात असून नव्याने होत असलेल्या पुणे नाशिक महामार्गाची झालेली दुरावस्था जणू याची साक्षच देत आहे। आपण उभे आहोत नॅशनल हायवे 50 पुणे नाशिक महामार्गावरती। हा जो घाट आहे, हा घाट पेठ अवसरी हा घाट आहे। या ठिकाणी भरावा करून रस्ता तयार करण्यात आला होता। हा भरावा धोकेदायक आहे आणि या ठिकाणी अपघात होऊ शकतात याबाबत वारंवार बातम्या ह्या सिच्युएशननी दाखवलेल्या, परंतु याबाबत या नॅशनल हायवेच्या ठेकेदाराने सारवासारव करत या ठिकाणी आम्ही डाव्या बाजूला RCC बांधकाम असणारी मोठी भिंत बांधून हा रस्ता थांबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, परंतु पहिल्या पावसातच हा रस्ता पूर्णपणे खचला आहे। या रस्त्याला जागोजागी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। त्यामुळे आता यावर नॅशनल हायवे काय उपाययोजना करतं हे आता पाहणं गरजेचं आहे। अमोल जाधव, C24 तास, मंचर। बारामती तालुक्यातील अष्टविनायक स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरगावच्या शासकीय विश्रामगृहाचे गेली अनेक महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेले बिलं हे सार्वजनिक बांधकाम विभागाने भरलेली नाहीत। यामुळे गेली 15 दिवसांपूर्वी हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। बारामती तालुक्यातील अष्टविनायक स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरगावच्या शासकीय विश्रामगृहाचे गेली अनेक महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेलं बिल हे सार्वजनिक बांधकाम विभागानं भरलं नाहीये। याबाबत वारंवार सूचना देऊनही पूर्तता होत नाही। यामुळे गेली 15 दिवसांपूर्वी हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। यामुळे येथे येणारे अनेक VIP आणि शासकीय अधिकारी यांना खाजगी ठिकाणी राहावं लागतंय। 2007 साली लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करून ही भव्य इमारत उभारली आहे, परंतु येथील सोयीसुविधांचा पुरता अभाव आहे। बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय। बारामती पुणे ह्या प्रमुख जिल्हा मार्गावर ही वास्तू असल्याने नेहमी येथे राज्यातील आणि केंद्रातील मंत्री महोदय आणि विविध न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रींच्या दर्शनाला आल्यानंतर येथे भेट देतात। अशा वेळी ह्या विश्रामगृहाचा आधार घ्यावा लागतो, परंतु सध्या वीज पुरवठा बंद असल्याने अनेक समस्या होत आहेत। याबाबत मोरगाव येथील वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता अमोल डेरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। सार्वजनिक शासकीय कार्यालयाची ही स्थिती असल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय। येथील लाईट अभावी येणाऱ्या लोकांना खाजगी ठिकाणी मुक्कामाचा आश्रय घ्यावा लागतोय। ही बाब अनेकांना त्रासदायक आहे, परंतु तब्बल गेली 5 महिने येथे देण्यात आलेलं वीज बिल वीज वितरण कंपनीकडे भरण्यात आलं नाहीये। ही रक्कम सुमारे 9,600 रुपये एवढी आहे। वीज बिल भरण्यासाठी सध्या आर्थिक निधी उपलब्ध नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे। याबाबत तात्काळ दखल घेणे गरजेचं आहे। राज्यातील शासकीय दृष्ट्या बारामती तालुक्याची असलेली वेगळी प्रतिमा यामुळे मलिन होत आहे। विश्रामगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मी अमोल डेरे, महावितरण मोरगाव शाखा कार्यालय येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे। मोरगाव शाखेअंतर्गतच असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाऊस शासकीय विश्रामगृह आहे। सदरील ग्राहकांनी 9,600 रुपये हे वीज बिल भरलेलं नाही। सदरच्या कंझ्युमरला तेथील कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा सदरील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे गेले 15 दिवस शासकीय विश्रामगृह मोरगाव यांचा वीज पुरवठा हा खंडित केलेला आहे। सदरचे कंझ्युमर जेव्हा बिल पे करतील त्यानंतर त्यांचा वीज पुरवठा हा सुरळीत केला जाईल। मनोहर तावरे, C24 तास, मोरगाव, बारामती। राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील लहू आसाराम तुपे या 35 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्याच्या या अचानक निधनाने तुपे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील 35 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। राहुरी खुर्द येथील लहू आसाराम तुपे हे सकाळी घरामधील लाईटचं दुरुस्तीचं काम करत होते। त्यावेळी त्यांना विद्युत पुरवठा सुरू असलेली वायर त्यांच्या हाताला लागली। त्यांचा त्यावेळी जागीच मृत्यू झालाय। लहू यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं असता ते मयत झाल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केलंय। लहू तुपे हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून हल्ली ते राहुरी खुर्द इथे त्यांच्या पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यासोबत राहत होते।
लहू हे रिक्षा चालक आहेत. रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. त्यांच्या या अचानक निधनानं तुपे कुटुंबियांवरती शोककळा पसरली आहे. सदर घटना घडल्याचं शहरामधील रिक्षा चालकांना समजताच चालकांसह घटनेच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी गाडे यांनी धाव घेतली आहे. लहू हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचं असल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर संकुल ते इंदिरा शॉपिंग सेंटर या रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण धारकांवर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने धडक आक्रमक मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे टपरीधारक आणि कर्मचाऱ्यात शाब्दिक चकमक उडाली. कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर संकुल समोर पार्किंगच्या जागेवर अनेक दुकानदारांनी आपले पलंग पाल टाकून दुकानं लावली होती. त्यामुळे वाहन पार्किंग करण्यास जागा नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने पार्किंग करतात. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर रहदारीची कोंडी होऊ नये म्हणून या ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. संत ज्ञानेश्वर संकुल ते इंदिरा शॉपिंग सेंटर रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण टपरीधारकांवर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने धडक अतिक्रमण मोहीम राबवण्याचे काम चालू असताना आम्हास टपऱ्या काढण्यासाठी अवधी न दिल्याने तसेच शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणं असताना देखील फक्त आमचेच अतिक्रमण का काढतात या कारणावरून काही टपरीधारक आणि नगरपालिका कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद झाले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी टपरीधारक यांना शांत करत अधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही शहरातील मोठमोठे अतिक्रमण काढा, त्यास कोणाचाही विरोध राहणार नाही. तुम्ही फक्त या छोट्या व्यावसायिकांवरच का कारवाई करत आहात असा सवाल कर्मचाऱ्यांना विचारला असता कर्मचारी सोपान शिंदे यांनी सांगितले की आम्हास तसे वरिष्ठांनी आदेश दिले, त्या प्रकारे आम्ही कारवाई करीत आहोत. यानंतर सर्व टपरीधारक नगरपालिकेत गेले असता त्या ठिकाणी पार्किंगसाठी गैरसोय होते. त्यामुळे अतिक्रमण धारकांना आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांनी ऑर्डर दिली, त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही साईबाबा कॉर्नर पोलीस स्टेशन पण चालू करा, हे आम्ही आमच्या हाताने काढून घेतो सगळ्यांचं. मी काढू लागतो तुम्हाला, नाही असं नाही. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. क्लिक ही होंडा कंपनीची आकर्षक दुचाकी मंचर येथील अपूर्व होंडा शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली असून कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या दरात ही दुचाकी लवकरच सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल असा विश्वास यावेळी ग्राहकांनी व्यक्त केला आहे. होंडा कंपनीची क्लिक ही नवी आकर्षक दुचाकी मंचर येथील अपूर्व होंडा शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली असून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आणि आकर्षक स्वरूपात असणारी क्लिक ही दुचाकी लवकरच सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल असा विश्वास यावेळी ग्राहकांनी व्यक्त केला आहे. क्लिक होंडा कंपनीची दुचाकी प्रति लिटर 60 किलोमीटर इतकी मायलेज देणार असून या आकर्षक दुचाकीची किंमत 43,000 रुपये इतकी असणार आहे. मंचर शहरातील अपूर्व होंडा या शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना विक्रीसाठी क्लिक ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बोला. ही माझी होंडा कंपनीची 4थी गाडी आहे. होंडाच्या ज्यावेळेला नवीन गाड्या लॉन्च होतात त्यावेळी मी होंडाच्या शोरूममध्ये स्वतःहून आतुरतेने जात असतो. ही नवीन आलेली होंडा क्लिक ही गाडी त्या नवीन जमान्यातली नवीन युगाची अशी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली आहे. या गाडीमध्ये सीट जर पाहिलं तर फ्लॅट सीट दिलेलं आहे. त्यानंतर गाडीचा लुकसुद्धा सुंदर असा केलेला आहे आणि गाडीची किंमत तशी इकॉनॉमी आहे. कुटुंबामध्ये लहान थोर सर्वांना व्यवस्थित वापरता येईल आणि सुरक्षितदृष्ट्या आपला प्रवास करता येईल यासाठी ही सुंदर होंडाने केलेली क्लिक गाडी आहे. म्हणून या गाडीच्या प्रेमात माझं संपूर्ण कुटुंब पडलेलं आहे आणि लवकरच गाडी सतीश शेटकडून आम्हाला देतील अशी अपेक्षा होंडा कंपनीकडून आणि सतीश शेटकडून. होंडा कंपनीची क्लिक गाडी आधीचं लॉन्चिंग झालेलं आहे. या कंपनीचं फीचर असे आहेत, ही गाडीचे सीट मोठं आहे, गाडीचे ॲव्हरेज हे 67चं आहे, गाडीचे दोन्ही टायर बटन टायर असून ट्यूबलेस टायर आहेत आणि गाडीचा स्पेसही मोठा आहे.
या गाडीचं इकॉनॉमिकली ही गाडी स्वस्त आहे आणि ही गाडीचा वापर आपल्या वयस्कर माणसांसाठी आणि घरातल्या लेडीजसाठी महिलांसाठी उपयुक्त आहे. या गाडीचं होणार जे अपूर्वमध्ये याचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि विक्रीसाठी आजपासून अपूर्व होंडामध्ये हे अवेलेबल आहे. सर्व इच्छुक ग्राहकांनी अपूर्व होंडामध्ये येऊन सदिच्छा भेट देऊन याची बुकिंग करण्यास काय हरकत. बोला. अपूर्व होंडा मंचर ह्या ठिकाणी क्लिक गाडीचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि आजपासून ती आपल्या इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरी अपूर्व संधी आहे, इथं येऊन कस्टमरनी भेट द्यावी. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. सकल मराठा समाजाच्या वतीने नगर शहरात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू करण्यात आली होती. तर या रॅलीत मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. सकल मराठा समाजाच्या वतीने नगर शहरात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधव यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि मुंबई येथे होणाऱ्या या मूक मोर्चात सर्व मराठी समाज सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलंय. बाईक रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. या रॅलीत मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन केलेले. या बाईक रॅलीचं आयोजन करण्यामागे 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा क्रांती महामुख मोर्चाचं जे नियोजन आहे, या नियोजनाच्या संदर्भात आपल्या शहरातील तालुक्यातील जे काही मराठा समाज बांधव आहेत यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी आणि मुंबईला होणाऱ्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त समाज बांधवांनी या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. ही रॅली आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या रॅलीला प्रारंभ होत आहे. आणि अहमदनगर शहरामध्ये तसेच सावेडी उपनगर असेल, या ठिकाणी केडगाव असेल, सारसनगर असेल, नालेगाव असेल, या सर्व परिसरातून ही रॅली या ठिकाणी काढण्यात येणार आहे. या रॅलीमागचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी मराठा समाजाचे लाखोचे मोर्चे या ठिकाणी निघलेले आहेत. मराठा समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आणि आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी या समाजाचा लढा या ठिकाणी चालू आहे. परंतु इतके लाखोंचे मोर्चे निघून देखील सरकारने आजपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची कुठलीही दखल या ठिकाणी घेतलेली नाही आणि म्हणून हा शेवटचा मूक मोर्चा 9 ऑगस्ट रोजी मुंबईवर या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. आणि तिथून पुढे या मोर्चामध्ये जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची जर दखल घेतली नाही तर तिथून पुढे मराठा समाजाला निश्चितपणे वेगळ्या मार्गाचा अवलंब या ठिकाणी करावा लागेल, असे मी सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सांगतो. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील धारणगाव पुलावरून 32 वर्षीय पद्मा ज्ञानेश्वर कोळपे हिने उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असलेली चिठ्ठी सापडली आहे. मात्र पद्मा हिचा तपास न लागल्याने तिच्या माहेरच्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार दाखल केली आहे. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव पुलावर 32 वर्षीय पद्मा ज्ञानेश्वर कोळपे
मी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असलेली चिठ्ठी सापडली आहे. परंतु पद्मा हिचा तपास न लागल्याने तिच्या माहेरच्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. पद्मा ज्ञानेश्वर कोळपे ही कोळपेवाडी येथे पतीच्या घरी राहत होती. तिच्या पश्चात 2 मुले आणि पती आहे. पद्मा ही 27 जुलैला माहेरी जाते असे सांगून गेली आणि पतीने तिच्या माहेरी फोन लावला असता ती माहेरी गेली नसल्याचं समजल्यावर शोध घेतला. परंतु पद्मा हिचा काही तपास लागला नाहीये. पद्मा हिची पर्स, चप्पल आणि आधार कार्ड धारणगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ सापडलं आहे. परंतु तिचा तपास न लागल्याने पद्मा हिने आत्महत्या केली की काय हा प्रश्न अनुत्तरित आहे. तर कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव. जुन्नर येथील धान्य बाजारातील सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. त्याविरोधात परिसरातील व्यापारी आणि वकील यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत नगरपालिकेने कारवाई करत अतिक्रमण हटवलंय. जुन्नर येथील धान्य बाजारातील सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. त्याविरोधात परिसरातील व्यापारी, वकील यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत नगरपालिकेने कारवाई करत अतिक्रमणं हटवली आहेत. जुन्नरच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर, बांधकाम विभाग प्रमुख विवेक देशमुख, विनय खत्री, हरी गायकवाड, अरुण मंचरकर, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी ही धडक कारवाई केली आहे. यात रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या टपरी, भाजीपाला, फळ विक्री करणारे पाल, वडापाव हातगाड्यांवर जप्तीची कारवाई केली आहे. दरम्यान धान्य बाजारातील अतिक्रमणाविरोधात सूर्यवंशी, संजय ढेकणे, साधना ओसवाल, धनेश शिंगवी, हेमंत भास्कर, प्रफुल्ल लुंकड इत्यादींनी उपोषणाचा इशारा दिला होता. अमोल जाधव, सी24 तास, जुन्नर. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. कोल्हापूर येथे फिरायला गेलेल्या राहुरी तालुक्यातील 4 तरुणांपैकी राजन शेटे या तरुणाचा गालात गोळी लागून तो ठार झाल्याची घटना 24 जुलैला सायंकाळी पारनेर तालुक्यात घडली आहे. मात्र सदर घटनेतील 4ही तरुण राहुरी तालुक्यातील असल्याने या घटनेची तालुक्यात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. कोल्हापूर येथे 3 मित्रांसह फिरायला गेलेल्या राहुरी शहरातील राजन सुरेंद्र शेटे या 32 वर्षे वयाच्या तरुणाच्या गालात गोळी लागून ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पारनेर तालुक्यातील नगर कल्याण रोडवरील टाकळी ढोकेश्वर गावाच्या पुढे घडली आहे. याबाबत सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरचे डॉक्टर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुरी शहरातील राजन शेटे हा तरुण 2 दिवसांपूर्वी अशोक सीताराम खेवरे राहणार देसवंडी, कैलास मारुती कुसमुडे राहणार वांबोरी आणि सचिन प्रकाश क्षीरसागर राहणार जोगेश्वरी आखाडा या त्याच्या मित्रांसह बिगर क्रमांकाच्या कारमधून कोल्हापूर येथे फिरायला गेले होते. शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावाच्या परिसरात राजन शेटे याच्या तोंडाजवळ गावठी कट्ट्यातून गोळी लागल्याची घटना घडली. त्याला जखमी अवस्थेत अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता तो मयत झाला. गावठी कट्ट्याने तो मयत झाल्याने शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात नेण्यात आलं. राजन शेटे याने स्वतःवर गोळी झाडली की त्याचा कोणी घातपात केला याबाबत त्याच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जातोय. याबाबत अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून सुरुवातीला तोफखाना पोलीस ठाण्यात 0 आणि नंतर पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याची माहिती सहाय्यक फौजदार राजेंद्र खोंडे यांनी दिली आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी या घटनेसंदर्भात अशोक खेवरे, कैलास कुसमुडे, सचिन क्षीरसागर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
या घटनेतील गावठी कट्टा आला कुठून, तो नेमका कोणाचा आहे, मयत राजन शेटे याला गोळी लागली कशी, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. राजन शेटे हा राहुरी शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने अनेकांनी या घटनेची माहिती घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर पुढील तपास करीत आहेत. विनोद गायकवाड सह मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. व्यापाऱ्यांपाठोपाठ जीएसटीचा फटका लोककलाकारांनाही बसलाय. 250 पेक्षा अधिक किमतीच्या तिकिटांना 18% जीएसटी लागत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सतीश लालबिगे यांनी संगीत सम्राट जल्लोष लोकसंगीताचा या कार्यक्रमाचे आयोजन करून लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलाय. जीएसटीमुळे लोककलावंतांच्या कार्यक्रमाकडे प्रेक्षक पाठ फिरवू लागल्याने लोककलावंतांना उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय. 250 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या तिकिटांना 18% जीएसटी लागत असल्यामुळे शो परवडत नाही. त्यामुळे निर्माता शो करण्यास पुढे येत नसल्याने कलाकार बेरोजगार होऊ लागल्याने यातून मार्ग काढण्याकरिता शांताबाई फेम, गायक कवी संजय लोंढे, रोमिओ कांबळे, सतीश लालबिगे आणि अनेक कलावंत एकत्र येऊन नवीन कार्यक्रम करीत आहेत. या जीएसटीमधून मार्ग निघून कलावंत जगला पाहिजे यासाठी 29 जुलै रोजी संगीत सम्राट जल्लोष लोकगीतांचा ह्या कार्यक्रमातून बालगांधर्व रंगमंदिर येथे 50 पेक्षा अधिक लोक कलावंत आपली कला सादर करणार आहेत. या विशेष शोची तिकीटं अत्यंत माफक दरात उपलब्ध असून पुणेकर या शोला चांगली गर्दी करतील अशी अपेक्षा कलाकारांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे. हा एक नवीन उपक्रम आमचे प्रोड्युसर सतीश लालबिगे यांनी निर्माण केलेला आहे. जीएसटीच्या काळात पण त्यांनी धाडस केलेलं आहे. याच्यातच त्यांचं मोठं मी आभार व्यक्त करतो आहे. लोकसंगीताचा कार्यक्रम आहे हा आणि याच्यामध्ये काही चित्रपट लावण्या ह्या नसताना ह्या नाही आहेत. संबंध नवीन लोकगीतांचा हा कार्यक्रम केला आहे. संगीत सम्राट जल्लोष म्हणून नावाचा आहे आणि नक्कीच परिपूर्ण 3 तास एन्जॉय करेन आणि सख्खे बहीण भावंडं बसून देखील या कार्यक्रमाची मजा लुटतील असा हा कार्यक्रम केलेला आहे. बघा गेलं ना बालगंधर्वला जर तुम्ही गेले ना तर तिकीट बुकिंगच्या ऑफिसवरती एक माणूसही तिकीट खरेदी विक्रीला नाही आहे. कारण का 18% वाढलेले जीएसटी, त्याच्यामुळे तिकीट दर खूप वाढलेले आहेत. परंतु ह्या कार्यक्रमासाठी 250 रुपये दर ठेवलेले आहेत. 4 ते 5 वर्ष लावणी कार्यक्रम करत आली, पण असं कधी सिच्युएशन नव्हती की ऑडियन्स कमी आले. पण आत्ताच्या ह्या युगामध्ये जीएसटीपासून ऑडियन्सची संख्या खरंच खूप कमी झालेली आहे. त्यामुळे कलाकारांचं नुकसान आहे, निर्मात्यांचं आहे आणि शिवाय मनोरंजनही करता येत नाही प्रेक्षकांना, त्याची जरा वाईट वाटते. पण आता आम्ही 29 तारखेला बालगंधर्वमध्ये 12:30 वाजता जो कार्यक्रम करणार आहे तो खूप छान करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार असणार आहे. या कार्यक्रमामुळं आम्ही जो जनता दर ठरवलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आम्ही आवाहन करणार आहे की कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि पुन्हा एकदा अशा प्रकारच्या कार्यक्रमांना तिकीट जो दर आम्ही ठेवलेला आहे कमी, त्या तिकीट दरामध्ये जास्तीत जास्त लोक जर आले, म्हणजे 250 रुपये तिकीट ठेवलं आणि तिकडे जर 2000-3000 लोक जर बघायला आले कार्यक्रम, तर ते निर्मात्याला परवडेल. कलाकारांचं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल त्यांना आणि हा संदेश प्रत्येक निर्मात्यापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक निर्माता जास्तीत जास्त कार्यक्रम लावण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळं जे 7000 कलावंत आज घरात बसून आहेत आजच्या या काळामध्ये जीएसटीच्यामुळे, त्यांना काम मिळेल. हा एक प्रामाणिक प्रयत्न आमचा सर्व कलावंतांचा आणि आमचे निर्माते सतीश लालबिगे यांचा आहे. जीएसटी ज्यावेळी नव्हती त्यावेळी संजय लोंढे, शांताबाई फेम, राधिका पाटील वगैरे असाच जर शो गंधर्वला म्हणा किंवा कोणत्या थिएटरला लागला तर तुफान गर्दी असायची. पण आज तेच गायक, तेच आर्टिस्ट जर त्यांचा शो लावला तर आज गर्दी कमी. ह्याच्यावरून ते सगळं काय आम्हाला जाणवतं आहे. त्यामुळे आम्ही आता एक शो चालू केला आहे, संगीत सम्राट. आमचे प्रोड्युसर आहेत सतीश लालबिगे. या जीएसटीच्या काळामध्ये त्यांनी एक असं पाऊल टाकलं की बाबा सर्वात कमी रेट 250 रुपये. प्रत्येक निर्माते मला वाटतं हा शो झाल्यानंतर प्रत्येक निर्माते धाडस करतील. प्रत्येक कलाकारांचं पोट चालेल आता इथून पुढे, हा आमचा प्रयत्न आहे. आला बाबूरावचा गायक आहे. प्रथमतः मी नवीनच आहे याच्यात. जीएसटीचा त्रास निर्माण झाला की मला असं वाटतं की असं नव्हतं व्हायला पाहिजे. गर्दी भरपूर होईल
त्या 250 रुपयाच्या तिकिटामुळं गर्दी भरपूर होईल, पण निर्मात्यांचा असं लॉस नाही व्हावं की त्यांच्यामुळं अजून दुसऱ्या निर्मात्यांनी पण प्रवेश करावा या कार्यक्रमात. त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम संगीत सम्राट जल्लोष लोकगीतांचा असा आमच्या महाराष्ट्रात गाजलेल्या गाण्यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. पुणेकरांना एवढं आवाहन आहे की हा कार्यक्रम पाहायला जरूर या. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. खेड येथील खंडोबा माळावर 11 वर्षीय भाचीवर मावस मामाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम मामावर गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी दिली आहे. खेड येथील खंडोबा माळावर 11 वर्षीय भाचीवर मावस मामाने बलात्कार केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम मामावर गुन्हा दाखल करून अटक केल्या असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना फिर्यादीच्या राहत्या घरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना फिर्यादीच्या राहत्या घरी घडली असून भीतीपोटी मुलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. मात्र 28 जुलैला मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही अल्पवयीन मुलगी 6वी इयत्तेत शिकत आहे. पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना दयाळ ह्या पुढील तपास करीत आहेत. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकरीच देशाचा चेहरा बदलतील, त्यांना मोकळ्या हाताने द्या, शेतकऱ्याला एकदा सावरा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे अमृत महोत्सव या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा तसेच माजी आमदार अभंग यांचा अमृत महोत्सव सोहळा भेंडा कारखाना येथे संपन्न झालाय. यावेळी मंचावर पालकमंत्री राम शिंदे, नामदार राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार बाळासाहेब थोरात, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य भास्कर गिरी महाराज, जयंतराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, मधुकरराव पिचड, शिवाजीराव नागवडे, यशवंतराव गडाख, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, खासदार दिलीप गांधी, आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, आमदार बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते, विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते सुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, नामदार शिंदे यांच्या पक्षाखाली आणि वरही सरकार आहे, तरीही ते मला पाणी प्रश्नी लक्ष घालायला सांगतात. हे काही कळत नाही, पण ते म्हणतात म्हणून लक्ष घालतो, कारण पाण्याचा प्रश्न यक्ष प्रश्न असून वाहून जाणारे पाणी जायकवाडीकडे वळवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राम शिंदेने सांगितलं की या कामात जिल्ह्याचे मी लक्ष घालावं. मंत्रीचे विरोधी पक्षात सरकार त्यांचं वरचं खातं सगळं लक्ष द्यावं मला सांगतात. राजकारणामध्ये एका विशिष्ट पातळीवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा आपला चुका हे बघितलं जनतेच्या हिताचं काय हे बघण्याचं सूत्र ठेवून आम्ही काम करतो आणि त्यामुळं आम्हाला काही त्याबद्दलची अडचण नाही. आणि या भावनेनं राम शिंदेची सूचना माझ्याबद्दल केली असेल असं मी असं करू शकतो. पाण्याचा प्रश्न हा यश प्रश्न आहे. एक आपल्याकडे वाद आहे, आपलं नागपाचं पाणी, नाशिक जिल्ह्याच्या अतिरिक्त पावसाच्या भागाचं पाणी हे कुठे जायचं कुठे जातं या संबंधीचा वाद आहे. त्याच्यात आम्ही त्याने अभ्यास केला, तिचा मोठी गुंतवणूक केली तर ते पाणी इकडे वळवणं शक्य आहे आणि इतर नुसतं वळवणं शक्य नाही. तर ते पाणी खाली जायकवाडीला आणि मराठवाड्याला सुद्धा देण्याला अडचण नाही. पण त्या संबंधीचे महत्वाचे निकाल आज केंद्र सरकारने घेण्याची गरज आहे आणि त्या संबंधीच्या वाटाघाटी आम्ही करतो. अजून निर्णय झालेला नाही. आज सत्ता आलेल्यांनी शेतमाल खर्च त्यावर 50% देण्याची भूमिका प्रचारात घेतली होती. ते होत नाही तोपर्यंत कर्जमाफी मागणी होत राहील.
शेतमालाला योग्य भाव द्या, पाण्याची सोय करा, खते बियाणे स्वस्त करा, सन्मानाने जगण्याची व्यवस्था करा. शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागणार नाही. घेतलेले कर्ज शेतकरी कधीही ठेवत नाही, पण परिस्थिती खराब आहे. शेतकरी संकटात असताना मदतीचे काम सरकारचे आहे, त्यामुळे आम्ही मदत मागतो. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी निवडणुकीच्या सुरुवातीला लेखी असा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि देशाला सांगितलं की आमची सत्ता आल्यावर उत्पादन खर्च हा 100% काढून 50% नफा प्रत्येक पिकाला देण्याच्या संबंधीची आम्ही नीती ही राबवणार. ती राबवली असती तर कुणी आम्ही कर्जमाफी मागितली. शेतकऱ्याच्या मालाला किमतीची हमी दिली, त्याच्या कष्टाची किंमत दिली, त्याचा प्रपंच चालेल याची खबरदारी घेतली किमतीच्या माध्यमातून. तर आम्हाला कर्जमाफी नको. पण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत वजनाला कर्जमाफी द्यावी लागेल. आणि ते आम्ही बघतो असं नाही. कदाचित तुमच्यापैकी कोणी आजच्या वर्षांखर्च वाचेल का मुंबईत? काल एक निर्णय घेतला केंद्र सरकारने की जेवढे कारखानदार आहेत, मोठे व्यापारी आहेत, त्यांची परिस्थिती फार वाईट आहे म्हणून 82,000 कोटीचं कर्ज त्यांचं काल माफ केलं. कुणाचं? कारखानदार व्यापारी 82,000 कोटी. आणि इथं 36,000 कोटी का 40,000 कोटी काय महाराष्ट्राची चर्चा चालू आहे. त्याची चर्चा चालू सांगितलं की 90% लोकांना संधी मिळेल ते कर्जमुक्त होतो. आमची बरीच मंडळी मला वाटतात बऱ्याच जणांची भरायची ऐकत होती, पण म्हणजे आपण माफ होतं ते थांबले हळूहळू बघू काय करतं. म्हणजे ते देवेंद्र करणार अशी खात्री वाटते म्हणजे नको नाही बसले पैसे. हा थकबाकी आहे, पण या संबंधीची एकदा थकबाकी डोक्यातून काढली आणि शेतकऱ्याला शेतीमालाच्या किमती उत्तम दिल्या तर आम्ही पुन्हा ही मागणी करणार नाही. आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा, आमचा विजेचा प्रश्न सोडवा, आमच्या खता औषधं योग्य किमतीला मिळतील त्याची काळजी घ्या, आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय करा आणि म्हातारपणात सन्मानाने जगता येईल अशी अवस्था करा. आणि हे करण्याच्या संबंधीचं पतपुरवठा धोरण आणि किमतीचं धोरण या देशामध्ये ठरलं तर शेतकरी किती वाढतात. त्या फॉर्ममध्ये कुटुंबात माणसे किती आहेत, किती खाती आहेत, त्याचं एकाच खात्याला द्यायचं. तर एकाच खात्याला आम्हाला 2 पोरं असली, 2 पोरांच्या नावावर जमीन आहे, बायकोच्या नावावर जमीन आहे, नवऱ्याच्या नावावर जमीन आहे. आता चौघातल्या एकालाच त्याची थकबाकी काय कर्जबाकी कोणत्या द्यायची, धाकट्या द्यायची का थोडल्या द्यायची, नवऱ्या द्यायची का बायकोन द्यायची, म्हणजे घरातच भाजला. असं कसं करायचं असेल ते सगळ्याच करून टाकलं सरसकट. आणि मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकलं, मी त्यांना ऐकवलं होते की महाराष्ट्रात आम्ही सरसकट कर्जमाफी करणार. आणि म्हणून मी त्यांना नोंद पाठवली आणि सरसकटच्या खाली 2,00,000 लाख शाही रेट मारली. एवढं आमचं जीवन टाकायचं. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज पुलावरून राजू बाविस्कर या 35 वर्षीय तरुणाने उडी मारली. मात्र त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणात तो नदीत बुडून वाहून गेलाय. त्याने नदीमध्ये उडी का मारली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज पुलावरून शहरातील गोसावी मठ येथील देवीदास उर्फ राजू सुखदेव बाविस्कर वय 35 या तरुणाने नदीमध्ये उडी मारल्याने पोहता येत नसल्याने काही क्षणात तो नदीत बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्याने नदीमध्ये उडी का मारली याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये.
देविदास भाविस्कर हा कोपरगाव शहरातील खाटीक गल्ली येथील रहिवासी असून तो सेंटरिंग काम करीत होता. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे वाद न्यायप्रविष्ट होते. गेल्या 8 दिवसांपासून देविदास आणि त्याची पत्नी एकत्र राहत होते, परंतु सकाळी असे काय घडले की देविदास याने नदीमध्ये उडी मारली. नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो त्यात बुडून वाहून गेलाय. प्रत्यक्षदर्शींनी यावेळी सांगितले की लहान पुलावरून त्याने नदीत उडी मारली आणि काही अंतरापर्यंत तो हातपाय मारताना दिसत होता. त्यानंतर तो पाण्यात बुडाला. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने उशिरापर्यंत देविदास याचा काहीच तपास लागला नव्हता. याबाबत देविदास याच्या पत्नीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माणूस होता ना, तिथून त्यांनी उडी मारली तर इथपर्यंत आला. तो हात मारत होता तो खूप, आणि इथपर्यंत आला. त्यांनी श्वास सोडून दिला. थोडा वरडल्यानंतर तो सरळ गेला आणि खाली गेला तर दिसलाच नाही परत. पुढे राहणार होता तो गोसावी राहिला. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीसाठी भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आमदार बच्चू कडू आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता निकष लावून दिलेल्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथे भव्य एल्गार मेळावा घेण्यात आलाय. सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा ही मागणी करत हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. शिंगणापूर फाट्यावरून निघालेल्या रॅलीमध्ये बच्चू कडू, जयंत पाटील आणि शंकरराव गडाख बैलगाडीमध्ये स्वार झाले होते आणि हजारो शेतकरी घोषणाबाजी करत घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारामध्ये पोहोचले. या हजारोंच्या रॅलीमुळे नगर औरंगाबाद महामार्ग व्यापून गेला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतलाय. एवढा गपाळ्या फुकणाऱ्या मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया म्हणजे काय कांदा बसत नाही का? मेक इन इंडिया, मेड इन इंडियाचा नारा पंतप्रधान देत आहेत. मग देशातील शेतकरी जे पिकवतायत ते मेक इन इंडिया मध्ये नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. नाही तर म्हणे आम्ही पाहून घेऊ. तुम्ही कोण? तू आम्हाला विचारणार. म्हटलं तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ही जर मगरुरी असेल तर पूजा करायची का? अरे आता तर फक्त माराची ऍक्शनच केली. 2 महिन्यानंतर जाईल ना, मारूनच वापस येईल. सांगणार का शेतकऱ्याचा हात कसा असतं म्हणून? मारणं आम्हालाही पटत नाही, मारायलाच नाही पाहिजे. कोण म्हणते मारायला पाहिजे? मारणं चांगलं नाही आहे. तर फक्त टाटा अंबानींसाठी हे धोरण आहे की काय, असा सवालही त्यांनी उपस्थित करून आपलं टीकास्त्र पंतप्रधानांवर सोडलंय. दरम्यान शेतकऱ्यांचा हात कसा असतो हे 2 महिन्यामध्ये दाखवतो, असा इशाराही याप्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. मुख्यमंत्र्याला आठवण दिली, 32-34 हजार कोटीचा बोजा पडतोय.
आणि 16 लाख कर्मचाऱ्याला 1,65,000 कोटी देत, त्याचा बोजा नाही पडत. 7वा वेतन आयोग लागू केला, एका घरात 4 लोकांना 7वा वेतन आयोग देता तुम्ही. तेव्हा निकष नाही लावले. बायकोले भेटते, पोट्याले भेटते, नवऱ्याला भेटते, तिच्या सासऱ्याला पण भेटते. तेव्हा तुम्हाला बोजा आठवत नाही. त्याला माहित आहे का 16 लाख कर्मचाऱ्यावर सरकार चालतं. त्याला काही बोललं तर आपलं वाटोळं होतं. आणि त्याची भीती ठेवून जर तुम्ही बोंबलत नसाल तर हा शेतकरी तुमच्या सरकारवर नागर चालवल्याशिवाय राहणार नाही. ही शेतकऱ्याची फसवणूक खऱ्या अर्थानं आपल्याला थांबवण्याची कामगिरी आपण जोपर्यंत संघटित होत नाही, जोपर्यंत रस्त्यावर येत नाही, जोपर्यंत सरकारची नाकेबंदी करत नाही, तोपर्यंत असंच चक्र राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी फुलतांब्यातून जी झालेली लढाई खऱ्या अर्थानं नाशिककरांनी ती पेटवली आणि आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ती उचलून धरली. आणि आज हा मेळावा त्या पार्श्वभूमीवर होतो याचा मला अत्यंत आनंद होतो आहे. तिच्याकरता 90,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्याचबरोबर 90,000 कोटी रुपयाचं बुलेट ट्रेन खर्च करायला यांच्याकडे असतील. या बुलेट ट्रेन मध्ये शेतकरी तुम्ही इथे जमलेले एक तरी तिथे जाऊन त्या बुलेट ट्रेन मध्ये बसणार आहे का? इथे पाऊस झाला तर बियाणं खतं आणायला पैसे नाहीत आणि 1000 रुपयाचं तिकीट काढून त्या बुलेट ट्रेन मध्ये कुठला शेतकरी बसणार आहे, हा माझा सवाल या सरकारला आहे. अशा प्रकारे अनेक खर्च हे शासन करतंय. समृद्धी महामार्गाकरता 30,000 कोटी रुपये हे शासन खर्च करणार आहे. खरोखर या समृद्धी महामार्गाची गरज आहे का? परंतु शेतकरी अडचणीत असताना रस्त्याकरता 30,000 कोटी रुपये तुम्ही जर खर्च करणार असाल तर कुठल्या दिशेने तुम्ही महाराष्ट्राला घेऊन चाललेला आहे? 100 शहरं स्मार्ट करण्याची योजना एक केंद्र आणि राज्य शासन आखत आहे. या 100 शहराकरता स्मार्ट करण्याकरता 1,00,000 कोटी रुपये. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. चाकण तळेगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अपघाताचा धोका आणि वाहतूक कोंडी होत असल्याचे वृत्त C24 तासने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस आणि त्यांच्या वॉर्डन बॉय पथकाने पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवण्यात आलेत. चाकण तळेगाव रस्त्यावरील खड्डे अखेर चाकण पोलिसांच्या सहकार्याने बुजवण्यात आलेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अपघाताचा धोका आणि वाहतूक कोंडी होत असल्याचे वृत्त C24 तासने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस शिवाजी नहरे, राजेंद्र हिले, सुरेश दिघे आणि त्यांच्या वॉर्डन बॉय पथकाने पुढाकार घेऊन तळेगाव रस्त्यावरील युनिकेअर हॉस्पिटल समोरील खड्डे बुजवण्यात आलेत. पोलिसांच्या विनंतीनुसार उद्योजक साईनाथ घाटे यांनी खड्ड्यांसाठी 1 ट्रक मुरुम दिला आणि IRBचा रस्ता नसतानाही रस्ते कंपनीचे अधिकारी पाटील यांनी मजूर दिले आणि सर्वांच्या सहकार्याने तळेगाव चौक ते श्रेया लॉन्स दरम्यानचे खड्डे बुजवण्यात आलेत. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. शासनाने बंदी घातलेला पान मसाला आणि गुटखा चोरट्या पद्धतीने घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकास मुद्देमालासह पकडण्यात यवत पोलिसांना यश आलंय. यावेळी यवत पोलिसांनी 1,05,00,000चा गुटखा आणि 10 लाखांचा आयशर टेम्पो जप्त केलाय. शासनाने बंदी घातलेला पान मसाला आणि गुटखा चोरट्या पद्धतीने घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकास मुद्देमालासह पकडण्यात यवत पोलिसांना यश आलंय. यावेळी यवत पोलिसांनी 1,05,00,000चा गुटखा आणि 10 लाखांचा आयशर टेम्पो जप्त केलाय. यवतचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह वाहन चालक बिरबल गोपीराम मीना राहणार सदर यास जेरबंद केलं असून टेम्पोमध्ये 49 गोण्यांमध्ये 10,05,050 गोवा गुटख्याच्या पुड्या बाजारभावाप्रमाणे 1,05,00,000 एवढ्या किमतीचा माल आणि 10 लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 1,15,00,000चा माल जप्त केलाय. एक आयशर टेम्पो गुटखा घेऊन पुणे सोलापूर हायवे रोडने पुणे बाजूकडे जात असल्याची खबर पोलीस निरीक्षक गोडसे यांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी सापळा लावून ही कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस नाईक दीपक पालके,
प्रवीण भोईटे, गणेश पोटे, सहाय्यक फौजदार शिंदे, वाजे, कॉन्स्टेबल संपत खबाले, गजाभाऊ खत्री, विनोद रासकर, प्रशांत कर्णवर, हरीश शितोळे यांनी सहभाग घेतला होता. अब्बास शेख, C24 तास, दौंड. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. नगराध्यक्षांच्या आंदोलनाचा तहसीलदारांनी घेतला धसका. जुन्या दवाखान्यातील अवैध वाहने हलविण्यास सुरुवात. सकल मराठा समाजाच्या वतीने नगर शहरात बाईक रॅलीचं आयोजन. रॅलीत मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित. कोल्हापूरला फिरायला गेलेल्या राहुरीच्या 4 तरुणांपैकी एकाचा गालात गोळी लागून मृत्यू. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट. आणि कर्जमाफीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली भव्य एल्गार मेळावा. हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.